मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करा आणि यामध्ये सर्च करा PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। या पेजवरती पहिल्या नंबरला एक वेबसाईट आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची। या वेबसाईटवरूनच तुम्हाला मोबाईल नंबर टाकून अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुमच्या खात्यावरती पीक विमाचे किती पैसे जमा होणार आहेत ते समजणार आहे। पहिल्या वेबसाईटला क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर परत दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी परत एक स्टेप तुमच्या समोर येणार आहे। ती स्टेप म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला याच पेजवरून फार्मर कॉर्नर नावाचा एक पहिला ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। कोणत्या ठिकाणी बघा, या ठिकाणी यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती येऊन जाल। दुसऱ्या पेजवरती आल्यानंतर फार्मर ॲप्लिकेशनमध्येच लॉग इन फॉर फार्मर नावाचा एक पहिल्या नंबरला ऑप्शन दाखवला जात आहे। यावरती इथं क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजवरून तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। आता लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे जशास तसे इंटर कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अवघ्या 1 मिनिटाच्या आत तुमच्यासमोर हे सर्व दिसेल। मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा जशास तसे खाली टाकलेला आहे आणि रिक्वेस्ट OTP वरती मी क्लिक करणार आहे। पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे, स्किप कुठेही व्हिडिओ मी केलेला नाही आहे। आता बघा, OTP जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता त्यावरती एक OTP आलेली आहे आणि जो मोबाईल नंबर पूर्वी जेव्हा तुम्ही पीक विमा भरला होता तो नंबर या ठिकाणी टाकायला पाहिजे। आता इथं OTP टाकलेला आहे, सबमिट यावरती मी क्लिक करणार आहे। सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर अवघ्या 1 मिनिटाच्या आत तुमच्या समोर जो तुम्ही पीक विमा भरला होता पूर्ण ॲप्लिकेशन ओपन झालेला दिसेल। यावरती लाभार्थ्यांचं नाव, आधार नंबर, पूर्ण डिटेल्स नाव, मोबाईल नंबर, ॲड्रेस सर्व दाखवला जाईल। त्यानंतर पॉलिसी डिटेल्स सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे। इयर्स 2023-24 कधीचा तुम्हाला हे पाहायचं आहे, खरीप हंगाम सीजन कोणता आहे ते इथे निवडायचं आहे। पॉलिसी नंबर वगैरे दिलेला आहे आणि क्रेडिट डेट जी आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे। आतापर्यंत 2023 मध्ये तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा झालेले आहेत हे सुद्धा या ठिकाणी दाखवलं जात आहे। आता मित्रांनो, ॲप्लिकेशन नंबरमध्ये सर्वप्रथम जेवढ्या पॉलिसी आहेत ते पॉलिसी नंबर दाखवलेले आहेत। जेवढे पिकं तुम्ही भरलेले होते सर्व पिकांचे नाव क्रॉपमध्ये दाखवले जाते, तुमचं विलेज आहे। त्यानंतर पॉलिसी स्टेटसमध्ये अप्रूव्ह आहे का हे बघा। जर तुमचा पॉलिसी जो स्टेटस आहे अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला कन्फर्म हा पीक विमा मिळणार आहे। याच्या समोरच एक व्ह्यू नावाचा ऑप्शन दाखवला जाते, त्यावरती क्लिक करा। आपण आता सर्वप्रथम कापूस म्हणजे कॉटन यावरती क्लिक करूया। मित्रांनो, कापसाचा जो पीक विमा आहे अजून लागू करण्यात आलेला नाही आहे किंवा कापसाचा पीक विमा जो आहे कापूस आणि तूर शक्यतो आता दिला जाणार नाही। आता त्यानंतर आपण सोयाबीनला क्लिक करूया। मूग, उडीद जे काही पिकं तुम्ही भरलेली आहेत सर्व पिके या ठिकाणी आलेली आहेत। आपण आता सोयाबीनला क्लिक केल्याच्या नंतर सोयाबीनवरती अकाउंट नंबर दिलेला आहे, क्लेम टाईप दिलेला आहे, क्लेम अमाऊंट दिलेला आहे, क्लेम रेट दिलेला आहे, UTR नंबर दिलेला आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस आहे, म्हणजे तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत। पेमेंट सक्सेस म्हणजे पेमेंट आता कन्फर्म झालेली आहे तुमच्या खात्यावरती येण्यासाठी। मित्रांनो, अग्रिम पीक विमा जर तुम्हाला मिळालेला असेल तर तो अग्रिमचा सुद्धा डिटेल्स या ठिकाणी दाखवली जाईल। त्यानंतर फार्मर अकाउंटमध्ये सर्व डिटेल्स आहे, बँक आहे, ब्रँच आहे, अकाउंट नंबर आहे, IFSI कोड दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने घरी बसल्या पाहून घ्या। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।